कोळगाव संघ आपले सलामीवीर लवकर पाठवायचे आहेत, कारण की सामना 5 षटकाचा आहे. समोरच्या संघाला गाईडलाईनचा उपयोग झाला नाही पाहिजे. कोळगाव संघ आपले सलामीवीर लवकर पाठवायचे आहेत. 5 षटकाचा सामना असेल. दोन्ही तुल्यबळ असे संघ, एका बाजूला असेल पाटणे वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला असेल कोळगाव ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव. कोळगाव संघाकडून सलामीला निघालेले फलंदाज दोन्ही बंधू एका बाजूला असतील राहुल माने तर दुसऱ्या बाजूला असतील सुधीर माने. थोडा स्पीडअप करा. सामन्याला होते सुरुवात. एका बाजूला असेल कोळगाव तर दुसऱ्या बाजूला असेल पाटणे वॉरियर्स. बॉलिंग ट्रॅक वरती पाटणे संघाकडून अक्षय पाटील. अक्षयाचा पहिला चेंडू, वेगवान चेंडू. पहिल्या चेंडूवरती मात्र जबरदस्त टप्पा धरून बॉल टाकलेला आहे. राहुल याला बॉल काही समजला नाही. पहिला चेंडू होतो डॉट. त्याचा पुढील चेंडू आणि तो चेंडू झेलची संधी निर्माण केली होती, परंतु एक धाव पूर्ण. संघाचं खातं उघडलं आहे. जबरदस्त हातावर चेंडू, इतकं चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव पूर्ण. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 आकड्यावरती. पुन्हा एकदा चांगला टाकलेला चेंडू. चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचतात तत्पूर्वी 2 रन पूर्ण. धावसंख्या 4 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. अक्षयकडून चांगली गोलंदाजी हाताळत आहे. अक्षय याच्याकडे मोठमोठ्या लीग खेळण्याचा अनुभव देखील आहे. कोल्हापूर प्रीमियर लीग हे देखील हा खेळाडू खेळला आहे. आणि जबरदस्त हाताळेल चेंडू आणि बाईच्या स्वरूपात येते एक धाव. राहुल याला या दोन्ही बंधूंना बांधून ठेवण्याचं काम मात्र अक्षयांनी केलंय. कोणताच मोठा फटका मारून दिलेला नाही. जबरदस्त बॉलिंग हाताळत आहे अक्षय.
अक्षयाचा पुढील चेंडू सुधीर यासाठी. आणि वरकलेंचा चेंडू संभवण्याच्या आधीच बॉल जाऊन पंपवरती आदळत आहे आणि इथे मिळत आहे मोठी विकेट. जबरदस्त बॉलिंग अक्षयकडून. एक ओव्हर 5 रन. जबरदस्त बॉलिंग अक्षय याच्याकडून. कोणताच मोठा फटका मारून दिलेला नाही कोळगाव संघाला. आता मात्र सुधीर याची जागा घेऊन चाललेला आहे. संघाचा आणखीन एक हार्ड हिटर बॅट्समन तुषार पाटील अण्णा. या खेळाडूकडून देखील संघाला मोठ्या अपेक्षा असतील. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती संघाचा अनुभवी गोलंदाज फिरकीचा जादूगार चावड तालुक्यातील एक मोठं नाव. ज्या खेळाडूने एक काळ गाजवला आहे आणि आता देखील गाजवत आहे असा हा खेळाडू लालासो पाटील उर्फ लाला. भल्या भल्या फलंदाजांना मात्र आपल्या बॉलिंगच्या जोरावरती नाचवत असतो असा हा गोलंदाज. लाला याचा पहिला चेंडू राहुल याला. जबरदस्त असा चेंडू. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं लाला याच्याकडे तो अनुभव आहे. त्यांनी भल्या भल्या फलंदाजांना मात्र जाग्यावरती उभं केलं होतं. उन्हाळ्यामध्ये नितीन माटुंगे सारख्या मोठ्या फलंदाजाला त्यांनी उभं केलं होतं आणि ते पावडून मारण्याचा प्रयत्न आणि ते मोठी विकेट. जबरदस्त झेल घेतलाय. संघाला बसलेला मोठा धक्का. दुसऱ्या चेंडूवरती मात्र लाला यांनी संघाला मोठा धक्का मिळवून दिलेला आहे. आता राहुल याची जागा घेऊन चाललाय संघाचा एक विस्फोटक फलंदाज. नाव आहे अमित कांबळे. काम आहे चौकार षटकार मारणे. बघू आता संघासाठी किती धावा बनवतोय. अजून एक चावड तालुक्यातील तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील एक मोठं नाव अमित कांबळे. आता मात्र मॅच पाहायला मजा येईल. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका साईडला आहे लाला तर दुसऱ्या साईडला आहे अमित. बघू आता कोण कोणावरती भारी पडतोय. लाला याचा पहिला चेंडू याची कडा लागली होती परंतु आबा यांच्याकडून कुठेतरी खराब विकेट किपरिंग. मोठी विकेट मिळाली असती लाला यांना. जबरदस्त बॉलिंग लाला यांच्याकडून. आणि जबरदस्त पटकलेला चेंडूचं क्षेत्ररक्षण अक्षय. एकच धाव पूर्ण. लाला यांनी जबरदस्त बॉलिंग केली आहे आतापर्यंत. तुषार याला लाला यांचा पुढील चेंडू. बघूया तुषार याच्या बॅट मधून मोठा फटका होतोय का. आणि बॅट फिरवली आहे आणि मात्र क्षेत्ररक्षण बॉल खाली आणि ते गचा क्षेत्ररक्षण आणि एक टप्पा सीमा रेषे पार होतो चौकार. धाव संख्या 10 आकड्यावरती जाऊन पोहोचले आहे.
तुषार याने मात्र जबरदस्त सुरुवात केली. आपलं खातं चौकारनेच खोललेलं आहे. एक विस्फोटक फलंदाज तुषार आणि पुन्हा एकदा तुषार यांनी मोठा फटका मारलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि येते मोठी विकेट. जबरदस्त बॉलिंग लाला यांच्याकडून. षटक समाप्त झालेलं आहे. 2 षटकाखेरीज धाव संख्या झालेली आहे 10. 2 विकेट 10. थोडा स्पीडअप करा. कोळगाव संघ आपला फलंदाज लवकर पाठवायचा आतमध्ये. कोळगाव संघ समोरच्या संघाला बॅड लाईट चालणार नाही. आता मात्र कुठेतरी अमितला जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल. आतापर्यंत 3 मोठे धक्के पाटणे या संघाने कोळगाव या संघाला दिलेले आहेत. अक्षय पाटील आणि जबरदस्त टोल चेंडू. क्षेत्ररक्षक तितकीच चांगली क्षेत्ररक्षक आणि लालांचे अनुभव बघा. 2 धावा पूर्ण. अभिजित वारकरी जबरदस्त चेंडू. अमित याला देखील चेंडू कळालेला नाही. सेन्सिबल क्रिकेट आम्ही त्याच्याकडून अलॉंग दी कार्पेट खेळून काढलेला फटका आणि मात्र 2 धावा पूर्ण. कुठेतरी सावध सुरुवात. धाव संख्या 14 आकड्यावरती जाऊन पोहोचलेले आहे. जबरदस्त खेळून काढलेला चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. अमित कुठेतरी फिल्डिंग वरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. खरा खेळाडू तोच असतो जो दबावामध्ये देखील शांत राहून आपल्या डोक्याने खेळ करत असतो. त्याचंच एक उत्तम उदाहरण अमित. जबरदस्त पुन्हा एकदा खेळून काढलेला चेंडू. कुठेतरी सिंगल डबल वरती भर देताना अमित दिसत आहे. स्कोरबोर्ड हलता ठेवण्याचं काम अमित त्याच्याकडून चालू आहे. आम्ही त्याने ठरवलं आहे की शेवटच्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा ते प्रयत्न करणार आहे. जबरदस्त हाताळला चेंडू. जेलची संधी निर्माण केली होती परंतु क्षेत्ररक्षक काय पोहोचलेला नाही. 3 ओव्हर 18 रन. स्पीडअप घ्या. 6 वाजले आहेत. पाटणे संघाकडून 4थं षटक घेऊन आलाय आनंदा चाचे. संघाचा अनुभवी गोलंदाज आनंदा. दोघे आपल्या संघाला जबरदस्त हाताळला चेंडू आणि मात्र आनंदाने पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट मिळवली आहे.
अभिजित याची आल्या आल्या मात्र पहिल्या चेंडूवरती अभिजित याला चेंडू मध्ये पाठवलेलं आहे. बॉल समजायच्या आधीच अभिजित याची जागा घेऊन गेला राहुल कांबळे आणि जबरदस्त बोलून काढलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र एकच धाव. धावसंख्या 19 आकड्यावरती स्थिर आहे. आम्ही त्याच्या बॅट मधून एक चांगला फटका होतोय. बॉल जाते एक टप्पा सीमारेषा पार. अमितच्या बॅट मधून एक चांगला फटका होतोय. आता कुठेतरी अमितने हात खोलायला सुरुवात केली आहे. धावसंख्या 23. हार मानणं माझ्या खेळात नाही. शेवटच्या बॉल पर्यंत लढणं माझं काम आहे. हे कुठेतरी अमित दाखवून देत आहे. जबरदस्त चेंडू जातो सीमा रेषा पार. येतो अमितच्या बॅटिंग मधून उत्तुंग षटकार. आता कुठेतरी बकासूरने मात्र आपले इरादे स्पष्ट केले आहेत. तो शेवटच्या षटकापर्यंत का शांत होता त्याने आता दाखवून दिला आहे. पहिल्या 3 षटकामध्ये मात्र त्यांनी सावध सुरुवात केली होती. आता कुठेतरी त्याने आनंदावरती अटक करायला सुरुवात केली आहे. आणखीन एक मोठा फटका. जबरदस्त लांब मारलेला फटका आम्ही त्याच्या बॅट मधून येतो. आणखीन एक मोठा फटका. धावसंख्या जाऊन पोचत्या. धावसंख्या 35 आकड्यावरती जाऊन पोचते. धावसंख्या 35 आकड्यावरती जाऊन पोचलेली आहे. अमितने मात्र आता कुठेतरी आपला खेळ दाखवायला सुरुवात केली आहे. आपला खरा रंग दाखवायला आता अमितने सुरुवात केली होती. आणखीन एक चांगला फटका. बॉल जातो टप्पा परंतु चांगले क्षेत्ररक्षण. जबरदस्त बॅटिंग अमित कडून. षटक समाप्त झालेलं आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्या 36 आकड्यावरती. 4 षटक अखेरीस धावसंख्या झाली 36. आता कुठेतरी अमितने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली आहे. तो आतापर्यंत शांत होता. आता मागील षटकामध्ये त्याने दाखवून दिलं होतं मी शांत नाही. 36. त्याने आता कुठेतरी दाखवून दिला आहे की मी शांत बसायला काही संत नाही. आता अखेरचे षटक घेऊन आलेला आहे पाटणे संघाचा एक अनुभवी गोलंदाज आबा याच्या पहिल्या चेंडूवरती मात्र आणि त्याने एक मोठा फटका खेचून आणला आहे आणि धावसंख्येमध्ये 6 बोर. सर्वात लांब षटकार खेचला आणि त्याने धावसंख्या जाऊन पोहोचत्या 42 आकड्यावरती. आता मात्र अमितने सुरुवात केली आहे.
आता अमित सिंगल डबल नाही तर आता चौकार षटकारावरतीच आता अमित रन करत आहे. जबरदस्त चेंडू हाताळला होता. चेंडू होते. आता पूर्णपणे अमिताने जबाबदारी हातात घेतली आहे. तो कमीत कमी या ओव्हरमध्ये 3 ते 4 षटकार मारण्याचा नक्कीच तो प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 1 षटकार आलेला आहे. आता पुढील 4 चेंडूमध्ये अमित काय करतो हे बघायला मिळणार आहे. जबरदस्त फटकला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि एक जबरदस्त झेल आनंद चाचे यांच्याकडून. आबा यांनी मोठी विकेट मिळवून दिली आहे संघाला. आता मात्र आम्ही त्याची जागा घेऊन गेला अजून एक हार्ड हिटर किंवा फलंदाज ज्याच्याकडे देखील चौकार षटकार मारण्याची क्षमता आहे असा हा फलंदाज. नाव आहे शुभम पवार. पवन केने आणि विजय पावले यांना आयडल मारणारा हा खेळाडू. जबरदस्त हा खेळाडू वयाने खूप लहान आहे परंतु त्याच्याकडे ती क्षमता देखील आहे की मोठे चौकार षटकार मारण्याची. नक्कीच शुभम आल्या आल्या मोठा फटका मारेल कारण त्याने मागील मॅच मध्ये हा पराक्रम केला होता. आणि जबरदस्त फटका चेंडू 1 बॉल सीमारेषा पार येतो एक चौकार. कुठेतरी कोगाव संघ अजून देखील चुका करताना दिसत आहे कारण की इतका चांगला फलंदाज अजूनपर्यंत का बॅटिंगला पाठवला नाही कोळगाव संघाने. मागच्या मॅच मध्ये देखील कोळगाव संघाने हीच चूक केली होती. आता देखील तीच चूक केली. हा फलंदाज इतका चांगला बॅटिंग करून देखील त्याला वरती बॅटिंगला संधी का देत नाही कोळगाव संघ. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट झेल. पंचांचा 1 बॉलचा इशारा होतोय. आता मात्र याची जागा घेऊन चालला आहे राज. हा देखील फलंदाज जबरदस्त बॅटिंग करू शकतो. धाव संख्या राजने जर षटकार खेचला तर बाबू श्रीपदी पाटील यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस असेल. धाव संख्या जाऊन पोहोचली 46 आकड्यावरती. राजकडे देखील क्षमता आहे मोठे चौकार षटकार मारण्याची कारण की काल घोडमाळ येथे खेळलेल्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 23 धावा या खेळाडूने केल्या होत्या. आणि मात्र जबरदस्त फटका चेंडू आणि इथे गच्चा क्षेत्ररक्षण आणि इथे राज यांनी आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला आहे आणि धाव संख्या जाऊन पोहोचतात 50 आकड्यावरती. आणि पाटणी संघाला जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये 51 धावांची गरज असेल. विलास श्रीपती पाटील उर्फ बाबू यांच्याकडून राज त्यांच्याकडून त्यांना 100 रुपयाचं बक्षीस असेल. त्यांनी ते स्वीकारायचं आहे. थोडा स्पीडअप करा चला. 6 वाजून गेलेले आहेत. मॅचला स्पीडअप करा.
बॉल बॉल द्यायचंय, बॉल द्यायचंय, पंचांना बॉल द्यायचंय. पाटणे संघाकडून सलामीला निघालेली जोडी अक्षय पाटील, अक्षय जाधव आणि अक्षय पाटील म्हणजे दोन्ही अक्षय अक्षय यांची जोडी चालली आहे मैदानामध्ये. स्ट्राईक वरती असेल जालिंदर, तर नॉन स्ट्राईकला असेल अक्षय यादव. अक्षय यादव, अक्षय जाधव. बॉलिंग ट्रॅक वरती आहे राहुल कांबळे. राहुलचा पहिला चेंडू आणि स्टेप आउट होऊन मारला फटका. जालिंदर याच्या बॅट मधून येतो पहिला चौकार. जबरदस्त सुरुवात जालिंदर याच्याकडून. पहिल्या चेंडूवरती मात्र आपले इरादे स्पष्ट करताना दिसत आहे जालिंदर. पहिल्या चेंडूवरती आपलं खातं व संघाचं खातं चौकाराने खोललेलं आहे. पहिला चेंडू आणि पहिला चौकार. 51 धावाचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला पाटणे संघ. स्पीडअप घ्या, मॅच थांबू नका. थोडा सामना स्पीडअप करा, समोरच्या संघाला अंधार होणार नाही याची काळजी घ्या फिल्डिंग संघाने. जर उशीर झाला तर सामना उद्या खेळला जाईल. आणि जबरदस्त चेंडू राहुल याच्याकडून कमबॅक झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र अक्षय याने पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता, त्यानंतर मात्र आता राहुल याने कमबॅक केलेला आहे आणि बॉल डॉट टाकलेला आहे. आणि चेंडू आहे, चेंडू क्षेत्ररक्षक महेश आणि तो मात्र मोठी विकेट. राहुल कांबळे यांनी एक मोठी विकेट मिळवून दिली संघाला. संघाला बसला एक मोठा धक्का जालिंदर यांच्या रूपामध्ये. कुठेतरी पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला होता, मात्र त्यानंतर राहुल कांबळे यांनी कमबॅक केला आहे. आता जालिंदर पाटील यांची जागा घेऊन चाललेला आहे संघाचा एक हा हिटर बॅट्समन अभिजित हवालदार उर्फ आबा. आता मात्र आबाकडून खूप अपेक्षा असतील. हा सामना त्यांच्याकडून फिनिश करणं गरजेचं असेल. कुठेतरी संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. अक्षयाच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु एक पहिल्या चेंडूवरती चौकार खेचून तो मात्र तंबूच्या दिशेने परतलेला आहे. थोडा स्पीडअप करा चला.
चांगला हाताळला चेंडू, पंचांनी इशारा केला वाईट चेंडू. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांनी दोन्ही हात समंथन केलेत आणि पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपामध्ये 1 ने भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चांगला टाकला होता बॉल, परंतु बॅटची कडा घेऊन गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. धावसंख्या 1 ने भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. आबा मात्र मोठे फटके मारण्याचे प्रयत्न करत आहेत, परंतु कुठेतरी बॉलची कडा घेऊन बॉल मागे गेलेला आहे. राहुल यांनी मात्र स्लिप देखील तैनात केली आहे. जबरदस्त डोलवा चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला एक मोठा फटका होतो आबा यांच्या बॅट मधून. चौकार. धावसंख्येत 4 ने भर, धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवरती. अखेरचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका आबांच्या बॅट मधून आणि येतो हा एक्स्ट्रा कव्हरला एक मोठा फटका. 6 रन. षटक समाप्त झालेला, धावसंख्या जाऊन पोहोचले 17 आकड्यावरती. जबरदस्त फटका आबा यांच्याकडून. तो शेवटच्या 2 चेंडूवरती एक चौकार आणि एक षटकार खेचून धावसंख्येचा वेग मात्र होतो आबा यांनी वाढवलेला आहे. 51 धावाचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला पाटणी संघ पहिल्या षटकामध्ये 17 रन खेचलेले आहेत. म्हणजे आता इथून पुढे 24 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल. आता इथे मात्र दुसरे षटक हाताळण्यासाठी आलेला आहे संघाचा एक अनुभवी गोलंदाज, चावड तालुक्यातील बकासूर अमित कांबळे. त्याच्या समोर असेल अक्षय जाधव, एक डावखुरा हाताचा फलंदाज. बघूया आपला पहिला चेंडू, जबरदस्त टोलला चेंडू, एक्स्ट्रा टोरला बॉल येते टप्पा टप्पा, परंतु बघता बघता 2 धावा पूर्ण. खूप सुंदर अशी बॅटिंग अक्षय कडून. बॉलच्या मेरिट प्रमाणे अक्षय बॅटिंग करत आहे. धावसंख्येत 2 ने भर. पुन्हा एकदा चांगला फटका, अलॉंग द कार्पेट घेऊन काढला फटका आबा आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. खूप सुंदर अशी बॅटिंग. सिंगल डबल वरती जास्त भर देताना दिसतोय अक्षय. ज्या प्रकारे बॉल होतो त्या प्रकारे अक्षय बॅटिंग करत आहे. जबरदस्त चेंडू आणि त्याच्याकडून वेगवान गोलंदाज. वेगवान चेंडू हाताळला होता अमितने. पहिल्या 2 चेंडूवरती अमितने मात्र बोट फिरवली होती. आता मात्र या चेंडूवरती वेगवान बॉल हाताळला आहे अमितने. कुठेतरी फिल्डिंग हलवलेलं आहे अमित यांनी. जबरदस्त फटकावलेला चेंडू,
चेंडू जातो सीमारेषा पार. येतो अक्षयच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार. जबरदस्त बॅटिंग अक्षयच्याकडून. एक चांगल्या बॅट्समॅनला चांगल्या बॉलरला एक चांगला मारलेला फटका अक्षयकडून. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 आकड्यावरती. आता मात्र जबरदस्त दृश्य पाहायला मिळेल आपल्याला. पुन्हा एकदा चांगला टाकलेला चेंडू आणि राहुल याच्याकडून तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. धावसंख्येत 1 नंबर. धावसंख्या जाऊन पोहोचतो 28 आकड्यावरती. खूप सुंदर असा टोलून काढला चेंडू आबायाच्याकडून. एकच धाव पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचतो 29 आकड्यावरती. आबा तू थांब, आम्ही बघतो, असं कुठेतरी सांगत आहेत. धावसंख्या 29 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 18 चेंडू आणि 22 धावा. 29 धावा अंक झाले आहेत. 15 चेंडू असतील 18 आणि बनवायचे आहेत 22. संघाकडून तिसरा षटक घेऊन आलाय अभिजित वारकरी. चांगला चेंडू मात्र तितका चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आबायांनी मात्र आता कुठेतरी ठरवलंय की अखेरच्या षटकापर्यंत आपल्याला बॅटिंग करायची आहे. त्यांनी ठरवलंय की आपण स्वतः सामना फिनिश करायचा आहे. ते अक्षयला सांगत आहेत की तू मोठे फटके मार, मी शेवटपर्यंत राहतो. चेंडू हवे चेंडूवाले क्षेत्ररक्षक आणि मात्र इथे मोठी विकेट अक्षयच्या स्वरूपात. चांगली बॅटिंग करत होता परंतु कुठेतरी अभि यांनी स्लोअर वन हाताळला चेंडू. अक्षयाला काही समजलं नाही आणि चेंडू फसलेला आहे आणि मात्र अक्षयाची जागा घेऊन गेला आहे एक संघाचा अनुभवी फलंदाज लाला पाटील उर्फ लाला. आता मात्र खेळपट्टीवरती दोन्ही बाजूला एक अनुभवी खेळाडू दिसत आहेत. एका बाजूला आहे आबा तर दुसऱ्या बाजूला आहे लाला. लाला आबा आता मात्र पाटणी संघाला विजय मिळवून देतील का, आता इथे बघण्यासारखेच असेल. लाला बोलणार आबा मी 1 रन काढून देतो तू मार. बघूया लाला खेळपट्टीवरती का गेलाय. वाईट चेंडू पंचांचा इशारा वाईट. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचतो 31 आकड्यावरती. म्हणजे इथून पुढे आता फक्त 20 धावांची गरज असेल पाटणी संघाला. जबरदस्त टोलून काढले चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावत आहे राहुल माने परंतु गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल गेला आणि 2 धावा काही रोखू शकलेला नाही. 3 धावांनी संघाच्या धावसंख्येत 2 ने भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 33 आकड्यावरती. लाला आपला अनुभव पणाला लावून फक्त सिंगल डबल वरती त्यांनी भर दिलेला दिसत आहे. लाला यांनी टोलला चेंडू कोणता क्षेत्ररक्षक नाही तिकडे 2 क्षेत्ररक्षक धावत आहे परंतु बघता बघता लाला यांनी ते 2 धावा पूर्ण केलंय.
धावसंख्येत 2 वर धावसंख्या जाऊन पोचते 35 आकड्यावरती. पुन्हा एकदा चांगला फटकलेला चेंडू आणि महेश यांच्याकडून गचा क्षेत्ररक्षण. जो महेश मगापासून चांगले क्षेत्ररक्षण करत होता तो आता कुठेतरी स्वतः पुढ्यात पडलेला बॉल देखील पकडू शकला नाही. याचा वरून समजतं की त्याने पहिले 2 चेंडू कसे पकडले होते. पुन्हा एकदा फटकलेला चेंडू आणि पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण राहुल याच्याकडून. राहुल माने याच्याकडून वारंवार गचा क्षेत्ररक्षण 2 धावांनी डिक्लेअर स्वरूपामध्ये 2 धावांनी वर आणि धावसंख्या जाऊन पोचत्या 39 धावसंख्या. 12 बॉल आणि 12 धावांची गरज असेल. बघूया मॅच अजून देखील संपलेली नाही कारण की दोन्ही बाजूंनी मॅच आहे. आता येणारे षटक जर आम्ही त्याने चांगलं हाताळलं तर नक्कीच इथे कमबॅक होऊ शकतो. लाला आणि आबा यांच्यामधील जर एक विकेट आम्ही त्यांनी जर मिळवली तर नक्कीच इथून पुढे देखील मॅच बनू शकते. आता आम्ही त्याच्याकडून अमित कडून संघाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत. बघूया अमित काय करतोय. जबरदस्त मारला फटका. चेंडू काढू शकला नाही तुषार. गचा क्षेत्ररक्षण तुषार करून बॉल हाताला लागून मात्र सीमारेषा पार. येतो एक सुंदर चौकार आबा यांच्या बॅट मधून. येणारे चेंडू असतील 11 आणि बनवायचे आहेत 8 धावा. कुठेतरी हा चेंडू अडवणं गरजेचं होतं कारण की ह्या चेंडूवरती फक्त एकच धाव आली असती. त्या चेंडूवरती मात्र तुषार यांनी 4 रन दिलेले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक महेश. महेश काय करतील. पुन्हा एकदा गचाळाचं क्षेत्ररक्षण महेश यांच्याकडून. संघाला मोठा विकेट मिळाला असता परंतु एकदम गचाळाचं क्षेत्ररक्षण महेश याच्याकडून. दहा बॉल आणि 6 धावांची गरज. कुठेतरी आम्ही त्यांनी संधी निर्माण केली होती ती मात्र कोळगाव संघ पकडू शकला नाही. पुन्हा एकदा चांगला टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षक तुषार. 1 धाव पूर्ण. धावसंख्येत 1 ने वर. येणारे 9 चेंडू आणि 5 धावांची गरज. कुठेतरी अमितला इथून पुढे लागोपाठचे 3 चेंडू बॅट टाकावे लागतील. अक्षय भोपळे आपण फाय चला. मॅच चालू आहे. लाईव्ह मॅच चालू आहे. आपण मधून जाऊ नका. बॉल लागेल आपल्याला दुखापत होईल. गुडगावला फुल मारला चेंडू खाली होते क्षेत्ररक्षक राज आणि इथे मात्र मोठी विकेट मिळालेली आहे आणि जबरदस्त बॉलिंग करत आहे अमित. कुठेतरी अमितने पहिल्या 2 चेंडूवरती मात्र संधी निर्माण केली होती. कुठेतरी आता राज याने मात्र पकडले आहे. आता लाला यांची जागा घेऊन चालला आहे कोल्हापूर पोलीस प्रवीण पाटील. धावसंख्या झाली 46 आणि 5 धावांची गरज असेल. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल.
8 चेंडू आणि 5 धावांची गरज आम्ही तिथे कमबॅक करून देऊ शकतो. अमितकडे ती क्षमता आहे, कारण की अमितने पहिले 4 चेंडू एकदम सुरेख हाताळले आहेत. आणि मात्र प्रवीण पाटील यांच्या बॅट मधून आलेला हा विजयी षटकार. जबरदस्त पाटणे संघाने मात्र या षटकारावरती फायनल मध्ये धडक मारले. जबरदस्त फटका. पोलिसांनी मात्र आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार खेचून विजयावरती शिक्कामोर्तब केलाय. अभिनंदन पाटणे संघ. हार्ड लक बॅड लक बेळगाव संघ. उद्या होणाऱ्या फायनल सामन्यामध्ये पाटणे संघाने प्रवेश मिळवलेला आहे. आता झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच असेल अभिजित हवालदार उर्फ आबा.